शासकीय इतमामामध्ये आदरणीय दादांना आपण हा अखेरचा निरोप देणार आहोत. सर्वांना विनंती आहे की आपण प्लीज सहकार्य करायचं. सर्वांना विनंती आहे की आपण प्लीज सहकार्य करायचं. आदरणीय दादा, ही केवळ एका कुटुंबापुरती राष्ट्रामध्ये प्रत्येक जण आदरणीय दादांवर भरभरून प्रेम करायचे हे दादा आज आपल्यामध्ये मानले. शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार आपल्या सर्वांसाठी, प्रत्येकासाठी हा अत्यंत भावनिक क्षण. सन्मानाने ध्वज या ठिकाणी उतरवला जातोय. मला नाही सांगत. दादांचे चिरंजीव जय पवार यांच्या हातात तो तिरंगा सुपूर्द करण्यात आलेला आहे. पोलीस मानवंदना देतील आणि त्यानंतर अजित पवारांचे अंत्यसंस्कार पार पडतील. ओमराजे निंबाळकर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ते दिसतात. ते कौटुंबिकदृष्ट्या सुद्धा कनेक्टेड आहेत आणि दृश्य बघ अश्विन, समोर शरद पवार आहेत आणि इथं म्हणजे निश्चित शांत झोपलेले, कायमचे झोपलेले, अलविदा सर्वांना केलेले अजित पवार आहेत. म्हणजे या क्षणी शरद पवारांच्या मनात काय भावना असतील. म्हणजे वडीलकीच्या नात्यानं त्यानं अजितदादांना कायम सांभाळलं, मोठं केलं, वाढवलं. एका मोठ्या वटवृक्षाच्या छायेखालीच अजित पवार मोठे होत गेले आणि त्यात त्यांनी स्वतःची वैयक्तिक स्वतंत्र अशी ओळख सुद्धा निर्माण केली. मधल्या काळामध्ये दुरावा आला, मतभेद झाले, पण कौटुंबिक पातळीवरचे संबंध ते मात्र कधीच तुटले नाही. ते मात्र कायमच राहिले आणि ते नातं अनेक प्रसंगांमध्ये त्यांनी जपलं आणि आज असा प्रसंग समोर येणं फार म्हणजे शब्द नाही आहेत. वेदनादायी, यातना देणारं, मन सुन्न करून टाकणार आहे सगळं हे. आणि आता अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यात येतोय. काही वेळातच केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देखील जे मगाशी एअरपोर्टवरनं रवाना झाले होते, काही वेळा तिकडे पोहोचतील आणि विद्याप्रतिष्ठानच्या मैदानामध्ये आता थोड्याच वेळात अजित पवारांवर अंत्यसंस्कार होतील. आणि अजित पवारांचे चुलत बंधू म्हणजे काही बडे नेते तर आहेतच. पार्थ पवार, जय पवार, रणजित पवार, राजेंद्र पवार जे रोहित पवारांचे वडील आहेत,
ते आपल्याला दिसत आहेत आणि श्रीनिवास बापू म्हणजे अजितदादांचे धाकटे भाऊ ते सुद्धा इथं उपस्थित आहेत. राणा जगजित सिंग नातं सुद्धा